फेसबुकवरती कच्च्या केळीची भाकरी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात बऱ्याच जणांनी कच्च्या केळीचं पीठ कसं तयार करायचं ना याची रेसिपी मागितली होती. तर आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कच्च्या केळीचं पीठ कसं बनवायचं आणि त्यापासून कोणकोणते अजून छान चविष्ट पदार्थ तयार करू शकतो याची सविस्तर माहिती आज आपण पाहूयात. आणि महत्त्वाचं म्हणजे या कच्च्या केळीच्या पीठापासून आपण छोटासा स्टार्टअप बिझनेस देखील चालू करू शकतो याची देखील माहिती आपण पाहूयात. नमस्कार, मी स्मिता, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कच्च्या केळीचे चिप्स मी तयार केलेत आणि व्यवस्थित उन्हात वाळवलेत आणि त्यापासून पौष्टिक असे कच्च्या केळीचं पीठ तयार केले. चिप्स आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि ह्या चिप्सपासून पीठ तयार करून आपण उपवासासाठी अनेक पौष्टिक असे पदार्थ सहज बनवू शकतो. जसं की भाकरी तयार करू शकतो, उपीट, डोसा, गोड शिरा, आप्पे, पुरी, आमरसबरोबर पुरी ही अप्रतिम लागते. असे अनेक चविष्ट पदार्थ आपण तयार करू शकतो. बाजारात देखील या पिठाला चांगली मागणी, त्यामुळे घरच्या घरी तयार करून छोट्या व्यवसायाच्या स्वरूपातही याचा विचार तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी कच्च्या केळीचा घड मी आणलेला आहे. आमच्याकडे घोडा देखील म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात ना, मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता केळी निवडताना पूर्ण कच्ची अशी आपल्याला निवडायची, अजिबात पिकलेली निवडायची नाही. थोडीफार पिकलेली असतील ना तर ते चिवट असे होऊ शकतात, त्याचे चिप्स तयार होणार नाहीत. त्यामुळे कच्ची केळी आपल्याला निवडायची आहेत. आता तुम्हाला सांगेपर्यंत, केळी दाखवेपर्यंत सासूबाईंची सुरुवात झाली बघा. त्यांनी बटाट्याच्या छिलरण्याची साल काढायला सुरुवात केली. मागचं पुढचं देठ काढायचं आणि छान व्यवस्थित अशी स्वच्छ साल काढून घ्यायची. आता साल काढताना आपल्याला हाताला काळपट डाग येतो किंवा कपडे खराब होतात, त्यांना देखील काळे डाग पडतात आणि फरची देखील खराब होते. तेवढी काळजी आपण घ्यायची. आता केळीची साल काढली ना ती लागलीच आपल्याला पाण्यात बुडवायची. जर ती बाहेर राहिली ना ते लगेच काळपटपणा येतो त्या केळ्यांना. जसं आपण बटाट्याची चिप्स तयार करतो ना तीच काळजी आपल्याला इथे देखील घ्यायची. जसं केळीची साल काढायची, भरपूर पाण्यामध्ये आपल्याला हे केळं ठेवायचे आहेत आणि चिप्स तयार करताना देखील पाण्यातच आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत. आता बटाट्याच्या छिलरने जसं आपण बटाट्याचे चिप्स तयार करतो ना त्याच्यानेच मी हे चिप्स तयार करून घेतले. हवं तर आपण चाकूने किंवा विळेने देखील तयार करून घेऊ शकता. तुम्ही लांब, मोठे, जाड, बारीक असे तुकडे करा. पण जेवढे बारीक केले ना तेवढे 2-3 दिवसात हे लगेच कोरडे होणार आहे आणि जेवढे जाड केले ना तेवढे कोरडे होण्यासाठी वेळ घेणार आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी असं बटाट्याच्या छिलरने छान बारीक पातळ असे एकसारखे चिप्स तयार करून घेतले आणि 2-3 दिवसात लागलेच कोरडे झाले होते. म्हणजे छान कोरडे झाले तर वर्षभर छान टिकतात. आता चिप्स तयार करताना हे देखील भरपूर पाण्यामध्येच आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत. असं उघड्यावर आपल्याला ठेवायचं नाही, पाण्याच्या वरती ठेवायचं नाही, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पाण्यामध्येच बुडवून ठेवायचं आहे. जसं बटाट्याला चिप्सला आपण करतो सेम तेच ह्या ठिकाणी करायचं असतं. आता पाण्यामध्ये हे सगळे चिप्स माझे तयार झालेत. खूप एकसारखे असे छान दिसत आहेत, पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि पाणी मात्र खराब याचं काळपट, हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि बदलून घ्यायचं आहे. आता हे पहिलं पाणी काढलं मी, एका मोठ्या कढईमध्ये सगळे चिप्स काढून घेतले आणि तळाला खूप अशी घाण आणि कचरा राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हा सगळा मी टाकून दिलेला आहे. आणि नंतर भरपूर पाण्यामध्ये 3 ते 4 पाणी स्वच्छ असे हे चिप्स धुवून घेतलेले आहेत. जेवढे 3-4 पाणी आपण हे चिप्स धुतले ना तेवढे हे स्वच्छ पांढरे शुभ्र राहतात. म्हणजे कोरडे झाल्यानंतर देखील पांढरा यांचा कलर राहतो आणि जे पीठ आपण तयार करतो ना ते देखील पांढरं शुभ्र राहतं. म्हणून एवढी काळजी आपल्याला घ्यायची. 3-4 पाणी आपल्याला स्वच्छ धुवायचे असतात हे चिप्स. आता हे आपण आदल्या दिवशी करून ठेवायचे वगैरे तसलं काही करायचं नाही. आपण याच्यात तुरटी वापरले नाही, मीठ वापरले नाही, काही वापरलं नाही. ऊन पडल्यानंतरच आपल्याला हे ताजं करायला घ्यायचं आहे. किसायचे, पाण्यामध्ये धुवायचे आणि लागलेच उन्हामध्ये कोरडे करायचे. साधी, सरळ आणि सोपी प्रोसेस आहे. काही त्याला मेहनत लागत नाही. या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त साल काढण्यासाठी जास्त वेळ जातो. त्याच ठिकाणी कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही पटपट हे कितीतरी पटीने जास्त अगदी झटपट तयार करू शकता. कारण चिप्स करायला काही जास्त वेळ लागत नाही, पटपट होतात. आता हे सगळं 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतलं. एका चाळणीमध्ये पाणी निथळून घेतलं आहे मी आणि मग कोरडे करायला घेतलेले आहेत. आता कोरडे करताना जुनी कापडं मी वापरली. तुम्हाला मगाशी म्हटली ती काळे डाग पडतात आपल्या कपड्यांना, हाताला किंवा ज्याच्यावरती तुम्ही हे कच्ची केळं वापरली ना ते काळपट होतात. त्यामुळे एवढी काळजी आपल्याला घ्यायची. जुन्या कपड्यांवर आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता खूप पातळ असे पसरून दिलेले आहेत मी आणि कडकडीत उन्हामध्ये 3 ते 4 दिवस कोरडे केलेत. खूप पातळ केल्यामुळे 3-4 दिवसामध्ये छान अशी कोरडी झाली होती. मस्त हाताने सहज चुरता येतील ना इतकी कोरडी आपल्याला करायची. म्हणजे वर्षभर आपण यांना स्टोअर करून ठेवू शकतो आणि हव्या त्यावेळेस ह्या चिप्सपासून पीठ तयार करून छान पौष्टिक आणि चविष्ट असे पदार्थ आपण सहज तयार करू शकतो. सगळे चिप्स छान पसरून झाले, तुम्ही पाहू शकता. भरपूर असे तयार झालेले आहेत बघा. कोरडे झाल्यानंतर देखील भरपूर होतात. पांढरे शुभ्र दिसत आहेत. कोरडे झाल्यानंतर देखील कलर पांढराच येणार आहे, कारण भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुतली होती आपण. असे हे सगळे चिप्स तयार झालेत. ह्या केळ्याच्या चिप्सपासून जे पीठ तयार होतं ना त्याला बाजारामध्ये भरपूर अशी डिमांड असते. खूप महाग देखील मिळतं ते. आपण ह्या पिठापासून छोटासा स्टार्टअप असा तयार करू शकतो बिझनेसचा आणि बिझनेस स्वरूपात तुम्ही याचा विचार देखील करू शकता.
आता हे छान कोरडी झाली मगच आपण स्टोअर करायची आणि ज्या त्यावेळेस आपल्याला जेव्हा यापासून काही पदार्थ तयार करायचे ना त्यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पीठ तयार करून घ्यायचं आणि त्याला गाळून घ्यायचं म्हणजे कणी वगैरे राहिली असेल ना ती निघते आणि एकसारखं टेक्स्चरचं आपल्याला पीठ मिळतं आणि छान पदार्थ आपला तयार होतो. जसं मी म्हटली ना याच्यापासून केळीची भाकरी, उपीट, डोसा, गोड शिरा, आप्पे, पुरी असे अनेक चविष्ट पदार्थ आपण तयार करू शकतो. अजून तुम्हाला काही वेगळे पदार्थ माहिती असतील ना तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ जरा देखील आवडला तरी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला हाईप जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.